असं असं येतो असं सांगा इथं बघून सांग मला बोलू दे अरे तू बोललास म्हणून तो आला विवेक मला तर बोलू दे हे लोकांचा जो विजय आहे खास फोटोमुळे झालेला आहे या फोटोला महत्व आहे आणि संघमलीचा मालक आहे आमचा ए डोळे उघड बघ कोण जिंकलंय नमस्कार मित्रांनो, मी कुणाल पाटील तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या कुणाल पाटील ब्लॉग सिरीजमध्ये. आणि आज आपण ब्लॉग आपला बनत आहे तो आमच्या क्रिकेट प्रीमियर लीगचा CPL सीझन 1चा हा पहिला सीझन आहे. आणि मी आलो आहे आणि आमचे सर्व पदावरतील प्रत्येक टीममधील सर्वजण आलेत. ऋषिकेश शिंदे, चिकलवाडी किंग्स, नैमेश माळी, 1 साइड 11, महेश म्हात्रे आमचे आधारस्तंभ, रॉयल स्ट्रायकर चे विनोद नागती, चिकलवाडी पॅकर्स, चिकलवाडी पॅकर गौरव. चिकलवाडी पॅकर्स. पण तू हा असं का ठेवलंस रे? सरप्राईज आहे सरप्राईज. अरे भाई ह्याचा टीम प्रती एवढा प्रेम आहे की त्यांनी हात असा काळजाजवळच ठेवला त्याला जय महाराष्ट्र दिसला. आणि हरीश तांबे आपले चे कॅप्टन ते असे सर्वजण इकडे जमा झालेले आहेत आजच्या या सीझन 1ला. आणि उत्साह एवढा दिसतो यांच्यामध्ये की सर्वात पहिला हे लोक झालेले आहेत आणि लास्ट पर्यंत हेच राहणार आहेत. ग्राउंड मध्ये अजून कोणी आलं नाही. ऑर्गनायझर पण नाही आले. भरवणार पण हेच आणि संपवणार आणि ट्रॉफी पण घेऊन जाणार आम्ही. आणि अशा तऱ्हेने अजून दुसरा आपला माणूस आलेला आहे विवेक पडवल. लोगो 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 धूम करा लोगो 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 दर्पण काय बोलायचं तुला? काय नाही हे तू सोडून बरोबर तुला एवढे दिवस आम्ही बोललो यार तू आलाच का रे? नाही रे जरा बिझी होतो अरे मी बघायला आलो. पुढच्या वर्षी हा सीझन पहिला बघून पुढच्या वर्षी तयारी करून येणार आहे. तर मित्रांनो आता इथं आपले वाडीतले स्वामी इथं उपस्थित झालेत आणि आदित्य इथं आलेले आहेत. खूप लांबून आलेले आहेत, नेरूळवरून मॅच खेळायला आलेत खास करून. तर स्वामी तुला काय बोलायचं आहे प्रीमियर लीग बद्दल हे जो ऑर्गनाईज केलं आहे? प्रथम सगळ्यांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. आज प्रीमियर लीग अशी भरवली आहे तर मला खूप आनंद होत आहे आणि सगळेच आपल्या मुलांनीच केलेलं आहे. आज पहिलीच मॅच माझी आहे MI वॉरियर्ससोबत. बघूया आज आमची मुलं कशी खेळतात म्हणून. तर किती एक्सायटेड आहेस तुझ्या पहिल्या सीझन 1साठी? सीझन 1साठी खूप म्हणजे एवढं मी असं सांगू शकत नाही, पण बघूया जे आता काय होईल पुढे चांगलंच होईल आता. आणि आम्ही जिंकणार ते मान्यच आहे भाई. आता हा बोलतो की जिंकणार, तुला काय वाटतंय? मी किती प्रयत्न केला तरी नंबर आमचाच असणार. भाई असं काय नाही. टोप्या यांच्या स्वतःच्या टोप्या आणल्या, टी शर्ट आणली, ट्रॅक आणली, काय फरक नाही. मॅच जिंकतो तो, गेम खेळतो तोच मॅच जिंकतो. अरे अरे आता इथं फुल मोठी हे झालेली आहे. सामना इथं लय मोठा रंगात आलेला आहे. आम्ही असू एका टीम मध्ये एकाच ग्रुप मध्ये आहोत आम्ही आणि आम्ही एकमेकांशी लढणार आणि याला आणि बांधील की तर अशा तऱ्हेने सर्व टीमचे प्लेयर आता इथे सर्व जमा झाले आहेत आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. आणि 2000 लागतील भाई, बघ नंतर फोटो दा. तर CPL म्हणजे चिखलवाडी प्रीमियर लीग सीझन 1 या सीझनमध्ये आपल्या टोटल 8 टीम आहेत आणि प्रत्येक टीममध्ये 9 प्लेयर आहेत आणि त्यातले फक्त 8च प्लेयर खेळू शकतात. तर आणि आपल्या हा टीम 2 ग्रुपमध्ये डिवाइड केले आहेत, ग्रुप A आणि ग्रुप B. तर प्रत्येक टीमला 3-3 मॅची खेळायच्या आहेत आणि त्यातल्या 2 मॅची तर जिंकायच्या आहेत. जो कोणी ह्या 2 मॅची जिंकेल ते डायरेक्ट सेमीफायनलला जातील आणि त्यानंतर टॉप 4 आपल्याला भेटतील. आणि टॉप 4 म्हणजे जसं IPL मध्ये आपला होतं की फर्स्ट आणि सेकंडला जसं आपल्याला एक चान्स अजून एकदा भेटतो हारल्यावरती, तर तसंच काही होणार आहे. तर बघूया कोण बनतंय हा सीझनचा पहिला विजेता. सर्वांना खूप उत्सुकता आहे आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात करतील आपले महेश म्हात्रे आणि सर्व ग्रुपचे सर्व टीमचे प्लेयर आता इथं उपस्थित होतील. दरवर्षाप्रमाणे आणि परत अशी दरवर्षामध्ये सुरू राहू दे ही देवादे आणि कोणाला काय लागू दे नको, गालबोट नको होऊ दे आणि व्यवस्थितपणे आपली IPL पार पाडू दे. जिंकणारे संघाने आपल्याला जेवण भेटेल.
आणि हे आहेत आपल्या CPLच्या ट्रॉफी. फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफ्या. आणि थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला सुरुवात होईल. सर्व टीम आमने सामने इथं आता आलेत आणि थोड्याच वेळात आता टॉस होऊन मॅचला सुरुवात होणार आहे. तर चला मग बघूया कोण होते CPL सीझन 1 चा विनर. अरे यार, आता अमित आलाय. ओ शॉट आहे भाई, शॉट आहे. कडक कडक नानाकडे तर 1 साइड 11ला पाहिजे आता 1 बॉलामध्ये 3 रन. आणि जर नानाने आता बाउंड्री मारली तर 1 साइड 11 टीम जितू शकते. जर 6 मारला तर आउट होऊन जाईल, म्हणजे इथं बॉक्स क्रिकेटला 6 आउट आहे. तर बघूया आता काय होतंय मग. तर अशा तऱ्हेने नानाने 6 मारून ही मॅच संपवली आहे आणि विजेता आहे चिखलवाडी पलटन्स. आणि आता उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आपल्या महेश म्हात्रे यांनी आपला फिटनेस दाखवले आहे सर्वांना की ते किती फिट आहेत. आणि आता आपल्या बॅटिंगला आलेत आपल्या समोर मनीष नाईक, हे आयकॉन प्लेयर आहेत. आणि हा आपला बाउंड्री लाईन वरती. आणि आता बॅटिंगला आले आहेत रोहित जाधव उर्फ स्मार्टी. यांची आता बॅटिंग तुम्ही बघालच ज्या प्रकारे यांची बॅटिंग आहे. आणि हा असा बॉल गेलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बोलतोय आणि आता अशा तऱ्हेने बॉलिंग करायला आलेत आपले मनीष नाईक, आयकॉन प्लेयर. स्ट्रॅटेजी चालू आहे. काय ते हो स्वामी कडक, हो मायदा कडक. महेश मात कॅप्टन आलेला आहे. हो अरे मायदा काय यार, मायदा काय नाही मायदा, हाय टेन्शन नका घेऊ. कडक मायदा पळ. 2 रन स्वामी संघासाठी पाहूया काय करतायत. आणि कडक स्वामी, स्वामी बॅटिंग नो कडक द्या. अरे नको अरे स्वामी. अरे यार बॉलर घाबरलाय आधी.
बॉलर घाबरलाय. ए मारा. ए बॉलर घाबरलाय. प्रेशर आहे ब्रो, बॉलरवरती प्रेशर आहे. मैदा जाऊ दे मैदा. ओ यार मैदा कडक होत. काय यार मैदा अल्पेश ऑप्शन आहे लेफ्ट साइडला खेळ. कडक. ओ पप्प्या जागेवर करून मार आणि खेळ तुझ्या हिशोबाने चल. विनिंग शॉट. काय यार पुण्याची यार 12 रन कडक पप्प्या. विनिंग शॉट मारलाय पप्प्या. वरतीला टोपीच्या वरतीला. गौरव फिल्डिंग. चष्मा काढ चष्मा. अरे बॉल बघ टाकतोय. कडक भाई. लक्षपूर्वक बघ. वा. कच्चा लिंबू आहे. तर अशा तऱ्हेने सर्व टीमच्या मॅचेस झालेल्या आहेत आणि ही शेवटची मॅच आहे ती MI वॉरियर्स आणि एकविरा स्पोर्ट क्लबमध्ये. जो कोणी आता ही मॅच जितेल तो सेमीफायनलला. एकविरा स्पोर्ट क्लब अगोदरच 2 मॅचेस जिंकल्या, ही त्यांची 3री मॅच आहे. तर आता जिंकल्यावर डायरेक्ट हे फर्स्ट प्लेसला जातील आणि मग होईल फर्स्ट आणि सेकंडमध्ये नॉकआउट. काय नाही गाईज, तुम्हाला असं वाटत की भांडणं झालेत, असं काय नाही. मॅच बोलायचा थोडा मिसअंडरस्टँडिंग होतेच आणि तो डिसिजन थोडा अंपायरवरती आहे आणि त्यांचा निर्णय हा अंतिम असेल. तर अशा तऱ्हेने एकविरा स्पोर्ट क्लब हा सामना जिंकत आलेले आहे आणि डायरेक्ट पोचत आहे सेमीफायनलला. आणि मग होईल फर्स्ट आणि सेकंडमध्ये सेमीफायनल मॅच. जो जितल तो डायरेक्ट जाईल फायनलमध्ये आणि जो हारेल त्याला अजून एकदा संधी भेटेल थर्ड आणि फोर्थमध्ये जो टीम जितेल त्याच्यासोबत खेळण्याचा. तर बघूया. तर अशा तऱ्हेने सेमीफायनलची मॅच एकविरा स्पोर्ट क्लब आणि चिखलवाडी किंग्समध्ये होत आहे आणि चिखलवाडी किंग्स ही मॅच जिंकायला आली आहे आणि एकविरा स्पोर्ट क्लबला अजून एक चान्स आहे आणि चिखलवाडी किंग्स ती मॅच जितून डायरेक्ट फायनलला गेलेली आहे आणि एकविरा स्पोर्ट क्लब आता उभारे ब्रदर्समध्ये ही मॅच होत आहे. जो आता ही मॅच जिंकल ती डायरेक्ट फायनलला जाईल. तर बघूया आता कोण जिंकतोय ही मॅच. तर अशा तऱ्हेने उभारे ब्रदर्स ही टीम मॅच जिंकायला आली आणि त्यांना पाहिजे फक्त जिंकण्यासाठी 1 रन आणि डायरेक्ट जाणार आहे फायनलमध्ये. नको पुढे नको ये हलप्या पुढे नको. थांबत जा, बॉल बॅटीवर येईल बघ. तर अशा तऱ्हेने उभारे ब्रदर्स ही मॅच जिथून डायरेक्ट पोहोचलेले आहेत फायनलला. या माणसाने लय मेहनत केली भाई. न खेळता न काय खेळता न फायनलला पोहोचला माणूस. ह्याचा इम्पॅक्ट जो पडला टीम वरती काय सांग. पपल्याचा भाई ह्याचा लय मोलाचा वाटत होता. खूप भारी फिल्डिंग. अमित काय बोला तुला.
अमित काय बोलत त्यांच्या विजयाबद्दल याच्या कोणाच्या ह्या लोकांची जी सेमीफायनल आहे इकडे इकडे हे संगमगल इधर ह्यानी जो हे लोकांचा जो विजय आहे हा. खास फोटोमुळे झालेला आहे. या फोटोला महत्व आहे आणि संगमगलीचा मालक आहे आमचा. कडक कडक अशा तऱ्हेने चिखलवाडी किंग्स हा सामना जिंकत आलेली आहे आणि त्यांना जिंकायला पाहिजे आहेत फक्त 6 बॉलामध्ये 2 रन आणि हा 1 रन धावून घेतलेला आहे मंगेश आणि ऋषीनी. विनिंग शॉट विनिंग शॉट नाही काय नाही विनिंग शॉट ऋषी कमॉन कडक तर अशा तऱ्हेने आपल्या CPL सीझन 1चे विनर आहेत चिखलवाडी किंग्स. हितेश पवार यांची टीम. उत्कृष्ट बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग आणि कॅप्टन्सी मॅटर ब्रो. तर अशा तऱ्हेने आपल्या सीझन 1चे विनर चिखलवाडी किंग्स ठरलेले आहेत. आणि बघा उत्साह हा फक्त एका टीमचा नाही हा प्रत्येक प्लेअरचा आहे आणि हा असाच उत्साह आणि असाच जल्लोष हा दरवर्षी होणार आहेत आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भेटू आपण. ए डोळे उघड बघ कोण जिंकलंय तर कुशाल पाटील आपल्या टीमचे कॅप्टन आपल्या समोर आहेत आणि आयकॉन प्लेअर पण आपल्या सोबत आहेत. तर काय बोलशील कुशाल आपल्या टीम बद्दल कसा वाटला हा एक्सपिरियन्स सीझन 1चा तुला? मला खूप छान वाटलं. माझी टीम सगळ्यात मला असं वाटतं माझी टीम सगळ्यात बेस्ट आहे. ठीक आहे आम्ही हारलो 2 मॅच पण 3 मॅच आम्ही एवढी गाजवली की सगळ्यांची फाडून ठेवली. हा आणि मला एवढा माझ्या टीमवर प्राऊड आहे. माझी टीम कशी पण खेळू द्या 2 मॅच ठीक आहे आमचे थोडेफार बॅट फिल्डिंग झाली बॅटिंग नाही झाली पण आम्ही लोकांनी जी पण मॅच खेळलो समोर त्याची ठासवून हरवलं आहे आणि जिंकलो तर जिंकलो हारलो ठीक आहे तो पार्ट ऑफ आणि गेम आहे. सर्वात वीक टीम तर सर्वांना वाटवतं की आपलीच आहे करून. हा 2 लहान मुलं होती हा 2 ते 3 लहान मुलं होती तरी पण मी सगळ्यात आमची टीम सगळ्यात टॉप स्कोर होती. हा त्यामुळे मला खूप प्राऊड आहे माझ्या टीम. आणि पहिल्या मॅच मध्ये जो आपण टॉप स्कोर रेकॉर्ड केला पहिल्या मॅचला तर आम्ही 16-14 रनावर सुरुवात केली. ऑल आउट केले हा. आम्ही ऑलमोस्ट सर्व टीमला ऑल आउट मध्येच केलं त्यामुळे मला सगळ्यात बेस्ट वाटतं. माझी टीम कशी पण होती पण बेस्ट होती. चला गणपती बाप्पा मोर्या बोळ्या आपल्या न काय खेळता आलं. हो गौरव पटवल. तर अशा तऱ्हेने आपल्या सीझन 1चे फर्स्ट रनर अप टीम आहे उभारे ब्रदर्स आणि हे आहेत उभारे ब्रदर्सचे आयकॉन प्लेयर आदित्य उभारे आणि कॅप्टन श्रेयश उभारे. आणि आपले CPL सीझन 1चे विजेता आहेत चिखलवाडी किंग्स. यांचा आता आपण मेडल देऊन सत्कार करणार आहे. कॅप्टन आलेला हितेश पवार. बेस्ट बॅट्समॅन पोपट उभारे. बेस्ट बॉलर
तर अशा तऱ्हेने CPL सीझन 1चे विजेता आहे चिखलवाडी किंग्स. पुन्हा एकदा भेटू आपण सीझन 2मध्ये पुढच्या वर्षी. अशा जल्लोष आणि उत्साहाने असाच हा सीझन गाजवला आहे. सीझन 2 पण ह्यापेक्षा डबल गाजव. अशा तऱ्हेने हा व्लॉग इथेच एंड होत आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चिखलवाडी